नमस्कार मंडळी, 21 डिसेंबरचा म्हणजे आजचा तुहेरे माझा मित्वाचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. प्रेक्षकांनो, इतके दिवस मी तुहेरे माझा मित्वाचा रिव्ह्यू देऊ शकले नाही, कारण यूट्यूब सततच या सिरियलच्या रिव्ह्यूसाठी बाधा आणत होतो. त्यामुळे मी सर्वांची माफी मागते. सुरुवातीला आपण पाहूया. आपण पाहतोय की तर कालचं थोडंसं भाग दाखवलेला आहे. आता हा जो अर्णव आहे तो अर्णव ईश्वरीचा हात हातात घेऊन राकेशला सांगत असतो की तू एकटा आहेस आणि आम्ही दोघेजण एकत्र आहोत, त्यामुळे ही लढाई तुझ्यासाठी खूपच अवघड जाणार आहे. आणि आता ईश्वरी राकेशला म्हणत असते की तू आता आमच्यासमोर अजिबात टिकूच शकत नाही. असं ईश्वरी आणि अर्णव दोघे ॲटिट्यूड दाखवतात राजेशला, आणि त्याच्या भोवती त्यांनी राखेचं गोल रिंगण केलेलं असतं. आता हे सगळं राकेश जो आहे त्यांच्याकडे पाहतच राहतो. आणि आता हे दोघंजण घरामध्ये निघून जातात. राकेश इतका चिडलेला असतो की पायाने ते जे त्यांनी गोल वर्तुळ बनवलेलं असतं राकेशच्या भोवती, तो पायाने अगदी विस्कटून टाकतो. आणि संतापलेला राजेश मनामध्येच बोलतो आणि म्हणतो की कळेलच ना कोण टिकतंय कोणासमोर ते, आणि रांगोळी तर मी करणार आहे तुमच्या आयुष्याची, असं राजेश रागाने बोलत असतो. आणि राजेश आता सगळ्याच बाबतीत हरत चाललेला असतो. त्याचा कुठलाच प्लॅन आहे तो वर्कआउट होतच नसतोय. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय, तर तो म्हणजे आजींचा. आता आजी त्यांच्या रूममध्ये एकट्याच बसलेल्या असतात आणि त्यांना हा सगळा प्रकार आठवत असतो जो की आज दिवसभर घडलेला आहे तो. ते स्वामी जे आलेले आहेत तर ते सांगत असतात की तुमच्या घरामध्ये ईश्वरी जी आहे तर ते लक्ष्मीचं पाऊल घेऊन तुमच्या घरात आलेली आहे, आणि ईश्वरी लाखात एक सून आहे, आणि या घराच्या सुखासाठी सुनीलचा लवकरात लवकर स्वीकार करा, हे सगळं आजी आठवत असतात. आणि त्याचबरोबर आजींना तेही पहिलं आठवत असतं की ज्यावेळेस त्यांनी अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका दाखवलेली होती, त्यावेळेस ते भटजी म्हणालेला असतात की या दोघांची पत्रिका जमत नाही तर या दोघांचं लग्नसुद्धा लावू नका. त्यामुळे आजी झालेले असतात कन्फ्यूज. आणि ते पहिले भटजी म्हणालेले असतात की अर्णवचं आणि ईश्वरीचं लग्न झालं तर हे घर उद्ध्वस्त होईल. आजी आता कन्फ्यूज होतात, नक्की त्यांना कळत नाही की कुठल्या गुरुजींचं म्हणणं खरं आणि काय योग्य आहे म्हणून. ते अतिशय भांबावलेल्या असतात. इतक्यातच अंजली तिथे येते आणि म्हणते, आजी ऐकलंस ना गुरुजी काय म्हणाले ते, ईश्वरीमुळे सगळं काही व्यवस्थित पार पडलं, आणि तू बघतेस ना आपला चिंटू किती आनंदात आहे ईश्वरीसोबत म्हणून. आजी म्हणतात, हो ग, मी तर परत आल्यापासून बघतेच आहे की आपला चिंटू जो आहे तो खूपच आनंदात आहे, पण त्यामुळेच ना मला एक गोष्ट कळत नाही आहे की नेमका कशावर विश्वास ठेवावा तो, असं आजी म्हणत असतात. आणि वल्लरी या दोघींचं बोलणं जे आहे तर ते ऐकत असते. आणि आजी पुढे म्हणत असतात की कारण चिंटू आणि ईश्वरीची पत्रिका तर अजिबातच जुळत नाही, आणि ईश्वरी या घरात लग्न करून जर आली तर चिंटूवर आणि या घरावरती कायम संकट येतील असं भाकीत होतं ना ग, असं आजी काळजीपूर्वक अंजलीला सांगत असतात. आता पुढे आपण पाहतोय की आजी म्हणतात, पण मग नवरात्रीच्या वेळी माझ्या सात्विकाने ईश्वरीच्या बाजूने कौल कसा काय दिला. आता हे सगळे प्रश्न आजीला पडलेले असतात आणि त्या विचारच करत असतात. आणि पुढे म्हणतात की कोजागिरीला सुद्धा देवीचा आशीर्वाद, कोजागिरीच्या पौर्णिमेला देवीचा आशीर्वाद ईश्वरीलाच मिळाला, आणि हे कमी होतं का काय. तर आज हे स्वामी गुरुजी सुद्धा म्हणाले की ईश्वरी हीच योग्य सून आहे या घरासाठी. आता आजी झाल्यात कन्फ्यूज. आजी पुढे म्हणतात, आणि त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष देवच बोलतो अशी ख्याती आहे ग सगळ्यांची. आता अंजली आणि आजी हे सगळं बोलतायत आणि वल्लरी चांगलेच कान देऊन ऐकते, आणि वल्लरीसुद्धा संतापली. आजी पुढे म्हणतात की माझा खूप गोंधळ झाला आहे ग. अंजली म्हणते, अगं आजी, गोंधळ तर आता उलट दूर व्हायला भावा ग. ईश्वरी खरंच गोवड आहे, खूप गोड मुलगी आहे ग आजी. तू बघतेस ना तिने या घराला आपलंसं करून घेतलं आहे ग. त्यावर आजी म्हणतात, हो प्रश्नच नाही ग, ते सगळं काही अगदी मनापासून करते आणि मी पाहतेच आहे. अंजली म्हणते, आता तू अजिबात विचार करू नको, हळूहळू तुझा गोंधळ सगळा काही क्लिअर होईल. आता वल्लरी हे ऐकून म्हणते, अरे देवा, त्या गुरुजींच्या बोलण्यामुळे ही ओल्ड लेडी त्या गुरुजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागली तर मोठा प्रॉब्लेम होईल. नाही वल्लरी, काहीही झालं तर या ओल्ड लेडीचं ईश्वरीबद्दलचं वाईट मत चांगलं होता कामा नये. ईश्वरीच्या आईचे ते फोटो असलेला माझा बॉक्स सापडेपर्यंत काहीही करून मला सतत ओल्ड लेडीच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल विष कालवत राहावंच लागेल, असं वल्लरी मनातच विचार करत असते. वल्लरी अतिशय दुष्ट दाखवली. आपण कॅरेक्टरबद्दल बोलतोय, तिला ईश्वरी त्या घरात आहे हे अजिबातच आवडत नसतं. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहणार आहोत. आपण आता दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय अर्णव जो आहे तो काहीतरी काम करत असतो, आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकाच रूममध्ये असतात. अर्णव त्याच्या कामामध्ये बिझी असतो, आणि ईश्वरी जी आहे तर ते अर्णवकडे पाहत विचार करत असते आणि म्हणत असते मनातल्या मनात की गुरुजी म्हणाले की मी लाखात एक सून आहे आणि या घरासाठी परफेक्ट आहे. आता तरी कळलं असेल का सरांना, बघतेच असं म्हणून ईश्वरी अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणते की सर,
अर्णव म्हणतो तर म्हणते थँक्यू. तर अर्णव म्हणतो फॉरवर्ड थँक्यू. तर ईश्वरी म्हणते पादुका गायब झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्यावरती एवढा मोठा आरोप केला, पण तरीही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात, त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणते. अर्णव म्हणतो कम ऑन मिस ईश्वरी, तू आणि चोरी, दिस इज रिअली व्हेरी डिस्कस्टिंग, असं अर्णव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि काही झालं तरी आपण, असा म्हणतो आणि तो थांबतो. ईश्वरी म्हणते आपण काय? त्यावर अर्णव म्हणतो आणि पुढे म्हणतो की आपण चांगले फ्रेंड्स आहोत ना, नुसते चांगले फ्रेंड्सच नाही तर बेस्ट फ्रेंड्स आहोत. हे ऐकलं की ईश्वरीचा चेहराच पडतो आणि तिला हे आवडत नसतं की अर्णवने असं म्हटलेलं. आता पुढे आपण पाहतोय की तिचा चेहरा पडलेला बघून अर्णव बघतो आणि म्हणतो की काय गं, काय झालं? म्हणून ईश्वरी म्हणते नाही, काही नाही झालेलं. आणि मनातच विचार करते की ह्यांच्या डोक्यात कधी प्रेमाचा प्रकाश पडेल देवच जाणे, असं ईश्वरी म्हणते. आता अर्णव मनातल्या मनामध्येच म्हणतो की मी सिंदूर, ते गुरुजी जे आले होते त्यांच्यावरती तुझी श्रद्धा आहे का? ईश्वरी म्हणते हो, म्हणजे काय सर? आणि पुढे म्हणते की आजी म्हणाल्या ना की त्यांच्या तोंडून देवच बोलतो म्हणून, आणि त्यांनी सांगितलं तसंच घडलं ना, असा ईश्वरी सांगत असते. तर अर्णव पाठीमागे असतो आणि तिच्याकडे पाहतो आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर, गुरुजी अजूनही इम्पॉर्टंट गोष्ट म्हणाले, ते का विसरतेस तू? तर ईश्वरी म्हणते काय, मी काय विसरते? आता त्यावरती अर्णव लगेचच त्याच्या हातातलं काम बाजूला ठेवतो आणि तिच्यापाशी येऊन म्हणतो की ते म्हणाले की तू या घरची आयडियल सून आहेस म्हणून. आता ईश्वरी म्हणते की हो आहेस, मग म्हणाले ना ते. मग त्यावरती अर्णव लगेच म्हणतो की पण काय आयडियल आहे आपल्या रिलेशनमध्ये? अर्णव म्हणतो की म्हणजे नवरा बायको म्हणून आपण कुठल्या स्टेजवरती आहोत हे आपल्या दोघांनाही माहितीच आहे, मग आपण आयडियल असं गुरुजी का बरं म्हणाले असतील? आता ईश्वरी लगेचच रागाला जाते, त्याच्या हातातली ती वायरिंग ओढून घेते आणि म्हणते गुरुजींवरती शंका घेत आहेत तुम्ही, गुरुजी काय म्हणाले ना हे नीट कळलेलंच नाही आहे तुम्हाला. तर अर्णव म्हणतो हां मला कळलेलं नाही म्हणूनच तर तुला विचारतोय की ते असं का म्हणाले. ईश्वरी म्हणते गुरुजी असं म्हणाले की मी या घरची आदर्श सून आहे म्हणून, पण मग असं नाही म्हणाले की आपण एकदम बढिया आदर्श जोडी आहोत म्हणून. आता ईश्वरीला काय बोलायचं हे कळतच नाही, ईश्वरी दुसरंच काहीतरी बोलून जाते. आता अर्णव तिच्या हातातली वायरिंग जे असते तर ती ओढून घेतो आणि म्हणतो तुला नाही जमणार. ईश्वरी म्हणते काय नाही जमणार? तर अर्णव म्हणतो नाही काय नाही, तुला हा गुंता सोडून जो आहे वायरचा तर तो जमणार नाही, असं अर्णव म्हणत असतो. आता ईश्वरी लगेचच म्हणते की काय नाही जमणार? अर्णव म्हणतो रिलॅक्स, हा गुंता सोडून नाही जमणार म्हणतोय. ईश्वरी म्हणते हे बघा उगाचच विषय बदलू नका, मी जे काय बोलले हे आतून पटले तुम्हाला. अर्णव म्हणतो ऑल राईट, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की म्हणजे आपण आयडियल कपल नाही आहेत, राईट? असंच का? तर ईश्वरी म्हणते हो, कारण आपण एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहोत हे प्रत्येक वेळेलाच तुम्ही दाखवून देता. आता अर्णव म्हणतो मी सिंदूर प्रत्येक सिच्युएशनमध्ये अशी गुंतागुंत का करतेस तू? ईश्वरी म्हणते हो ना, मग हा गुंता तुम्हीच सोडवा. एक तर स्वतः उलझन वाढवायची, गोष्टी वाढवून ठेवायच्या आणि मग कटकट करत बसायची तुला काय वाटतं म्हणून. तुम्हाला ना कधीच कुठलाच गुंता सोडवता येणार नाही, लिखलो आप, असं ईश्वरी अर्णवला म्हणते आणि रागारागाने तिथून निघून जाते. आता अर्णवला कळतच नाही की का चिडते ते. अर्णव फक्त आता मनातल्या मनात नाही ना बोलत असतो, तो त्याचा मूड चेंज करतो आणि म्हणतो की हा गुंता तर मी सोडवणारच आहे, मी सिंदूर, आणि तेही तुझ्यासोबत, असं अर्णव म्हणत असतो आणि स्माईल करतो मनाशीच. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे राजेशचा. राजेश जो आहे तर त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि मनाशीच आठवत असतो की अर्णव त्याला म्हणाला असतो की प्रत्येक बाबतीत हारतोयस तो आणि हे सगळं विश्वास ठेवण्याचे अयोग्य आहे, आणि कारण आम्ही दोघं एकत्र आहोत आणि तू एकटा आहेस, आणि तेही तुझ्यासमोर आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे आम्ही जिंकू शकतो. इतक्यातच अंजली तिथे येते आणि राकेशला एकदम मिठी मारते आणि म्हणते अहो आज मी खूप खुश आहे म्हणून. आणि आता राजेश मनातल्या मनातच म्हणतो इथं माझी वाट लागली आणि ही बावळट खुश आहे म्हणून, असा तो तिच्याकडे बघून रागारागाने बोलतच असतो. आणि आता आपण पाहतोय पुढे की लगेचच आहे ना हा राजेश जो आहे ना तर तो शब्द बदलतो आणि म्हणतो की पण एवढं झालंय काय राणी सरकार? तर अंजली म्हणते अहो गुरुजींच्या सांगण्यावर का होईना आजी ईश्वरीबद्दल थोडं तरी पॉझिटिव्ह विचार करायला लागली. मला खात्री आहे आजी ईश्वरीला लवकरच मनापासून ॲक्सेप्ट करेल म्हणून. राजेश त्यावरती म्हणतो अंजली सॉरी, पण एक सांगू का तुला? बघ
म्हणजे तू रागवणार नसशील तर. अंजली म्हणते सांगा ना काय झालं. राजेश म्हणतो पादुका कशा चोरीला गेल्या याबद्दल मगाशी अर्णवने ज्या पद्धतीनं मला विचारलं ना ते थोडं मला आवडलं नाही ग. म्हणजे का ते माहीत नाही, फ्रँकली त्याचा सूर मला खटकला ग असं राजेश म्हणतो. अंजलीला काही कळत नाही. ती म्हणते म्हणजे काय. तर आता लगेचच राजेश लगेच तिच्याकडे पाठ वळवतो आणि म्हणतो हे बघ अंजली, तू माझी बायको आहेस म्हणून मी फक्त तुझ्याकडे व्यक्त करतोय. अर्णवला माझ्यावरती डाऊट आहे का ग, असं तो डोळे वगैरे फिरून बोलत असतो, फक्त अंजलीकडे बघत नसतो. अंजली म्हणते अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. आणि अंजली त्याच्याजवळ येऊन म्हणते की चिंटू स्वप्नातही विचार करणार नाही याच्याबद्दल. राजेश म्हणतो नाही नाही तू प्लीज गैरसमज करून नको घेऊस, पण कितीही काही म्हटलं तरी मी या घरचा आश्रित आहे ग, शेवटी गरजावई आहे, त्यामुळे हे असे विचार येतात मनामध्ये माझ्या कधी कधी. अंजली म्हणते अहो तुम्ही ना काहीतरी विचार करून त्रास नका करून घेऊस. आणि मागाशी चिंटू म्हणाला ना एका वकिली घटनेच्या दृष्टीने तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे विचारायचं होतं, बाकी काय नाही. उलट त्याला तुमच्या उलट तुमच्याबद्दल त्याच्या मनामध्ये खूपच रिस्पेक्ट आहे, तो काय डाऊट घेणार आहे तुमच्याबद्दल असं अंजली म्हणते. राजेश म्हणतो बरं मी फक्त माझ्या बायकोकडे माझं मन हलकं केलं आणि खरं आहे तुझं, कारण आजपर्यंत अर्णवने जे काही माझ्यासाठी केलं आहे तो कुठलाच मेहुणा करणार नाही. अंजली म्हणते आणि तुम्हाला सुद्धा हे घर आपलंच वाटतं ना, असं म्हणून अंजली हसते. आता राकेश हा अतिशय क्रूरपणे मनामध्ये विचार करतो आणि म्हणतो की तुझ्यात आणि तुझ्या लाडक्या भावामध्ये कसा गैरसमजाचा वरवा पेटवतो ते तू बघच. आता तुम्ही एकमेकांच्या विरोधात जाण्याची ही तर फक्त सुरुवात आहे बावळट बायको, असं मनातल्या मनात राजेश बोलत असतो. आता आपण पाहतोय की दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि सकाळी ईश्वरी चहा करत असते आणि मनात म्हणते की काल रात्री तर काही बोलले नाहीत सर, पण आज त्यांना विचारतेच मी की आयडियल कपल म्हणजे त्यांच्या नजरेतून नेमकं काय आहे ते बघू. आता सांगतायत का मला मनातलं त्यांच्या मनातल्या प्रेमाची जाणीव तर करून द्यायलाच हवी त्यांना, असं ईश्वरी मनातच बोलत असते. पुढे म्हणते की आजींना चहा देऊन झाला की विचारूनच टाकते आज मी, असं म्हणून खुश होऊन ती चहा आहे ना तर तो हलवत असते. इतक्यातच वल्लरी तिथे येते आणि म्हणते काय ग कोणासाठी चहा ठेवला. ईश्वरी म्हणते आजींसाठी चहा ठेवलाय, तुम्हाला हवाय का. वल्लरी म्हणते छे अंजली तुला बोलवते एवढंच सांगायला आले होते, असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. आणि ईश्वरी म्हणते की अनिताताई तुम्ही चहाकडे बघता का, चहा उकळला की काढून ठेवा मी आलेच लगे, असं म्हणून ईश्वरी पण तिथून निघून जाते. आता अनिता येते आणि चहा हलवते, तोपर्यंत वल्लरी पुन्हा वापस येते आणि म्हणते की अनिता माझ्या बेडवर कपडे तर ते वॉशिंग मशीनला लाव. तर अनिता हो म्हणून लगेच ते कपडे आणण्यासाठी जाते. इतक्यातच वल्लरी आहे तर ती तिचं काम करते. पहिल्यांदा तर ती मोबाईल तिचा त्या चहाच्या टेबलवरती ठेवते आणि आजूबाजूला पाहते की कुणी बघत तर नाही आहे ना म्हणून, आणि लगेचच तिने एक औषध आणलेलं असतं तर ते औषध हातात घेते आणि म्हणते की सुंठ पावडर, ते औषध नाही सुंठ पावडर असते, आणि म्हणते की त्या ओल्ड लेडीला तर याची भयंकर ॲलर्जी आहे म्हणून, आणि ती सुंठ घेते आणि त्याच्या हात घालते आणि म्हणते आता हिला तर भयंकर ॲलर्जी आहे ना, आता हे सगळं जे आहे तर ते ईश्वरीवर शेकलं जाईल म्हणून. आणि पुढे म्हणते की ईश्वरी ओल्ड लेडीच्या सतत मागे पुढे करून तुझ्या बाबतीतलं तिचं मत हळूहळू बदलायला लागलंय आणि हे काही ईश्वरीला आवडत नसतं. आणि पुढे म्हणते की पण मी हे कधीच होऊ देणार नाही म्हणून, कारण ते माझ्यासाठी खूपच घातक आहे, असं वल्लरी मनातच बोलते. पुढे म्हणते की आता ओल्ड लेडीच्या मनातून मला ना तुला कायमचं उतरायलाच हवं, असं वल्लरी म्हणत असते चहा हलवताना, आणि पटकन वल्लरी तिथून निघून पण जाते. पुढे आपण पाहतोय की हॉलमध्ये आता अंजली, आजी, ईश्वरी आणि वल्लरी या सगळ्याजणी असतात आणि वल्लरी म्हणत असते की काय ग यांना बरं वाटत नाही आहे ना, तर यांना बाहेर का घेऊन आलीस, त्यांना बरं नाही ना रूममध्येच नेऊन द्यायचा ना चहा, असं वल्लरी जोरजोरात ईश्वरीला बोलत असते. तोपर्यंत आजीच म्हणतात की अगं मला जरा कंटाळा आला ना म्हणून मी इथे येऊन बसले म्हणून. तर ईश्वरी म्हणते बरं आजी मी आता चहा घेऊन येते आणि असं म्हणून ईश्वरी आतमध्ये जाते चहा घेऊन यायसाठी. आता वल्लरी लगे डोळे वगैरे फिरवत असते आणि लगेच म्हणते की आई आता आराम केल्यावर बरं वाटतंय ना तुम्हाला, तर लगेच आजी म्हणतात हो ठीक आहे. आता ईश्वरी चहा घेऊन येते आणि म्हणते हे घ्या चहा. आता त्या चहाकडे तर वल्लरी चांगलंच बघत असते. वल्लरी म्हणते की ईश्वरी म्हणते की हे घ्या गरमागरम चहा. आता आजी तो चहा पितात आणि आजी चहा पित असताना ही वल्लरी जी आहे तर ती एकटक बघत
बघत असते आजींकडे आणि ईश्वरी म्हणत असते, बरं अंजली ताई, आज नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी करूयात, तुम्हाला काय खावंसं वाटते? अंजली म्हणते, गोडाचं काहीतरी बनवतेस? वल्लरी मनात म्हणते, सारखं पुढे पुढे करत असतेस ना, आता बघ आमची ओल्ड लेडी कशी तुझी वाट लावेल ते, असं वल्लरी मनातच बोलते. पुढे ईश्वरी म्हणते, ईश्वरी काय म्हणते की मुगदाळचा हलवा करू का गोडाचा शिरा करू, काय करू, असं म्हणतच असते. इतक्यातच आजींची तब्येत बिघडायला लागते, कारण त्या चहामध्ये सुंठ पावडर घातलेली असते आणि त्याची ॲलर्जी असते आजींना. आता हे सगळं बघितलं की अंजली वल्लरी पळत येतात, काय होतं तुम्हाला म्हणून. आता ईश्वरीसुद्धा म्हणते की आजी काय होतंय तुम्हाला? लगेचच अंजली आणि वल्लरी जोरजोरात ओरडायला लागतात, चिंटू, अर्णव, आकाश पळतच लवकर या, आजीला काय होते? अर्णव लगेचच वरून पळत येतो आणि ईश्वरी जी आहे तर ती पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते. आता आजींना पाणी दिलं जातं आणि अर्णव आजींना म्हणत असतो, आजी शांत हो, पाणी घे. अंजली म्हणते, काय झालं ग आजी तुला अचानकच म्हणून. आता अर्णव पण तिथे असतो. अर्णवला पण भीती वाटत असते की आजीला काय झालंय म्हणून. अर्णव म्हणतो, आजी ओके आहेस ना ग तू? ईश्वरीला तर समजतच नाही की अचानक आजींना असं काय झालं म्हणून, पण वल्लरीला हे बरोबर माहिती असतं की आजींना काय झालंय ते. अर्णव म्हणतो की काय झालंय ग ताई? तर अंजली म्हणते, काही नाही, चहाचा एक घोट घेतला आणि लगेच श्वास लागला रे तिला. वल्लरी म्हणते, आई बरं वाटतंय ना तुम्हाला? असं म्हणून वल्लरी लगे उठून बसते आणि म्हणते की 2 मिनटं घाबरलंच होतो तो आम्ही आई, पण अचानक असा त्रास कसा व्हायला लागला हो तुम्हाला? त्यावर लगेचच आजी म्हणतात की अगं चहात बहुतेक सुंठ घातलेली होती, मला सुंठीचा त्रास होतोय ना, असं आजी सांगायला लागतात. आता वल्लरी लगे डोक्याला हात लावून म्हणते की अरे देवा, अर्णव म्हणतो चहात सुंठ का घातली, तिला त्रास होतो ना. तर वल्लरी म्हणते, विचार ना तुझ्याच बायकोला, तिनंच केलाय चहा म्हणून. आता असं म्हणलं की अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो. ईश्वरीला तर कळतच नाही की ती म्हणते, अहो मी. आता वल्लरी तिला बोलूच देत नाही आणि म्हणते की काय ग ईश्वरी, तुला तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय, तुला काय आईंचा जीव घ्यायचा आहे का? अर्णव म्हणत असतो, मामी थांब. आणि ईश्वरी बोलायचा प्रयत्न करते तर वल्लरी म्हणते, एक शब्द बोलू नकोस अजिबातच. आणि पुढे म्हणते की तू घातलेल्या सुंठेमुळे आईने किती त्रास होतो हे दिसतोय ना तुला? ईश्वरी म्हणते, अहो मामी, मी खरंच सुंठ नाही घातली, वाटलं तर मी गणेशजीची शपथ घेऊन सांगते मी सुंठ घातलीच नाही म्हणून. वल्लरी म्हणते, अगं किती खोटे बोलतेस, आता तर मान्य कर म्हणून. आणि वल्लरी अर्णवला म्हणते, अर्णव प्लीज, अजूनही तू तुझ्या बायकोचीच बाजू घेतोयस, आजीला किती त्रास होतोय तू हे पाहतोस ना का? अजूनही ईश्वरीचीच बाजू घेशील? त्यावर अंजली म्हणते की मामी प्लीज 1 मिनिट, तू आधी काय म्हणतोय ते ऐकून तर घे. आणि वेलची पावडरच्या जागी चुकून सुंठ पावडर पडली असेल, हे होऊ शकतं ना, ती काय पहिल्यांदा चहा करते का? तर वल्लरी आगस्ताळेपणा करते, म्हणते की बोला सगळेजण बोला, मला शांत करा, आईनं आधीपासून बरं नाही आणि त्यातून सुंठेमुळे त्यांना काही कमी जास्त झालं असतं तर म्हणून बोलते मी, काही कळतंय का तुम्हाला? त्यावर आजी म्हणतात की वल्लरी मी ठीक आहे आता म्हणून. आता आजींना जरा बरं वाटत असतं आणि आजी म्हणतात की अगं तिला माहिती नसेल मला सुंठीची ॲलर्जी येते, कुणी काय मुद्दामून करतं का? वल्लरी म्हणते, अहो पण. आणि पुढे आजी म्हणतात की आणि वल्लरी, यापुढे ना घरात सून म्हणून घरामध्ये सुख आणि शांती असेल, यापुढे ना या गोष्टीची काळजी घे, उठसूट, मला हे असले कलह मला नको आहेत. वल्लरी म्हणते, अहो आई तुम्हालाच बरं वाटत नाही म्हणून मी बोलते ना, पण कोणाला काही पत्तेचं पडलेलंच नाही, सगळ्यांना मीच दिसते ना वाईट, असं म्हणून बडबड करत तिथून वल्लरी निघून जाते. आता वल्लरी रागात तिथं निघून गेल्यानंतर आजी म्हणतात, ईश्वरी मला जरा दुसरा चहा करून आणतेच? त्यावर ईश्वरी म्हणते, हो आजी आणते हा, म्हणून ईश्वरी किचनमध्ये जाते आणि चहाचं पातेलं हातात घेते आणि पाहायला लागते आणि म्हणते की चहामध्ये सुंठ कोणी टाकली असेल, असं ईश्वरी विचारच करत असते. आता इतक्यातच तिला टेबलवरती ठेवलेला मामीचा मोबाईल दिसतो. तिथं टेबलवरती मामी मगाशी सुंठ टाकण्याच्या नादात मोबाईल विसरून गेलेली असते. आता ईश्वरी चहाचं पातेलं खाली ठेवते आणि मोबाईल हातात घेते आणि तिच्या हातात लक्षात येतं की हा तर मामींचा फोन आहे म्हणून. ती म्हणते मामींचा फोन आणि तिला आठवतं की तिने विचारलेलं असतं की काय गो कोणासाठी चहा करते, आजींसाठी का? आणि म्हणते की अंजली तुला बोलवते म्हणून ईश्वरी तिथे गेल्यानंतर आणि हिने सुंठ टाकले असेल. मग ईश्वरी म्हणते की म्हणजे की आजींच्या चहामध्ये मामीनी सुंठ टाकली आणि माझं नाव घेऊन एवढा मोठा बकेटात तयार केला म्हणून. आणि पुढे म्हणते ईश्वरी की ठीक आहे मामी, आता तुम्हाला दाखवते माझा इंदोरी झटका, असं ईश्वरी. आता आपण दुसरा सीन
पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये ईश्वरी जी आहे तर ती वल्लरीच्या रूममध्ये जाते आणि ईश्वरी दारातच उभी असते आणि आतमध्ये आपण पाहतोय वल्लरी जी आहे तर ते रूममध्ये सगळीकडे शोधत असते आणि म्हणत असते की अरे मी तर इथंच ठेवला होता. तेवढ्यातच ईश्वरी हातात मोबाईल फोन दाखवत म्हणते मोबाईल शोधताय का तुम्ही, आणि मोबाईल दाखवते आणि म्हणते की मामी असं म्हणते की वल्लरी लगी तिच्याकडे बघते आणि हातातला मोबाईल ईश्वरी हलवून दाखवत असते. आता वल्लरी चिडलेली असते की आता म्हणजे हिच्या सगळं लक्षात आलं की काय म्हणून. आता ईश्वरी जी आहे तर ती रूममध्ये आतमध्ये येते मोबाईल घेऊन, तर लगी वल्लरी तिच्या हातातून मोबाईल खेचायला जाते. इतक्यातच ईश्वरी सुद्धा हुशार आहे, ती लगेचच हात मागे घेते आणि आता वल्लरी ईश्वरीला म्हणते की माझा मोबाईल तुझ्याकडे कसा आला. त्यावर ईश्वरी म्हणते की आजींच्या चहामध्ये अचानक सुंठ पावडर जशी आली ना तसाच तुमचा मोबाईल माझ्याकडे आला अचानकच असं समजा. त्यावर वल्लरी म्हणते तुला काय म्हणायचंय, सुंठ पावडर मी घातली आईंच्या चहात असं म्हणायचंय का. तर आता लगेच ईश्वरी म्हणते मी कुठे काय बोलते, आता तुम्हीच तर सांगितलं. ईश्वरी लगेच त्याला हात करून म्हणते जास्त शहाणपणा करायचा नाही, दे माझा मोबाईल, म्हणून मोबाईल खेचते. ईश्वरी तितक्यातच तिचा मोबाईल मागे घेते आणि म्हणते की आधी मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवंय. तर वल्लरी लगेच चुटक्या वाजवतच म्हणते की महागात पडेल हा तुला. ईश्वरी सुद्धा तिला सेम चुटक्या वाजवत म्हणते घाबरत नाही मी तुम्हाला, आणि आधी सांगा असं का केलं ते. ईश्वरी सुद्धा तिला चांगलं चोख उत्तर देत असते आणि म्हणते की माझ्यावरचा राग काढण्यासाठी तुम्ही आजींच्या चहामध्ये सुंठ पावडर टाकली. तुम्हाला माहिती होती ना की त्यांना ॲलर्जी आहे म्हणून, तरी सुद्धा इतकी घटिया हरकत केलीस तुम्ही. तर वल्लरी तिच्या अंगावर जोरात ओरडते तोंड सांभाळून बोलायचं हां, बाकीचे घरातले उदो करत असतील तुझा, पण मला तुझी लायकी चांगलीच माहिती आहे. त्यावर ईश्वरी म्हणते आज तुम्ही स्वतःची लायकी दाखवून दिली ते असं वागून म्हणून, आणि म्हणते की मामी पुन्हा जर तुम्ही असं काही केलं ना. तर लगेच वल्लरी म्हणते तर काय करशील म्हणून तिचा हात सरकवते. बोल ना काय करशील असं म्हणून पर्स फेकून देते आणि म्हणते हो टाकली मीच सुंठ आईंच्या चहामध्ये, काय करशील तू असं. आता वल्लरीने तर कबुलीच दिली आणि पुढे म्हणते की मला तर करू देत ना की आता तू काय करणार आहेस ते. ईश्वरी म्हणते करायला तर मी बरंच काही करू शकते, पण घरात तमाशे नको आहेत मला, आणि मामी तुम्हाला एक गोष्ट चांगलंच ठेवते. ईश्वरी म्हणते की आणि मामी माझ्यावरचा राग माझ्यावरच काढायचा, घरातल्या दुसऱ्या कोणावरही नाही. दुसऱ्या कोणालाही घरामध्ये जर का तकलीफ झाली तर मी सहन करू शकणार नाही असं ईश्वरी म्हणल्यानंतर वल्लरी म्हणते धमकी देतेस. तर ईश्वरी लगेच तिला हात करून म्हणते की एकदा सांगते परत असं नाही झालं पाहिजे म्हणून. आता वल्लरीने चांगलंच तिला आता धमकावले आणि पुढे म्हणते क्योंकि हम इंदौर से है, हम धमकी नहीं सबक देते है असं ईश्वरी आता वल्लरीला चांगलंच बोट करून वगैरे म्हणत असते. आणि आता तिचा हात खेचते आणि त्याच्या हातावरती तिचा मोबाईल ठेवते वल्लरीचा आणि आता तिच्या रूममधून निघून जाते. आता ही सगळं अवतार ईश्वरीचा बघून वल्लरी जी आहे तितकी चिडते, लगेचच बेडवर मोबाईल फेकून देते आणि म्हणते की आले मोठी सबक शिकवणारी, ज्या अर्णवच्या जीवावरती एवढी उड्या मारते ना तो जो अर्णव आहे ना त्याच्या जीवावरती उड्या मारते. तो अर्णव तिला एका दिवशी घरातून हाताला धरून बाहेर काढेन आणि ज्या दिवशी मला त्या निगेटिव्ह सापडू दे त्या दिवशी ना मी सांगते की हिला काय आहे ते, आणि माझी ज्या दिवशी निगेटिव्ह सापडतील ना त्यावेळेस हिला आणि ज्या घरच्यांना दोघांनाही आमच्या घरचे सगळे हाताला धरून घराच्या बाहेर काढतील. आणि इथेच हा भाग इथे संपलेला दाखवलेला आहे आणि आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. अर्णव कुठल्या तरी किरण नावाच्या मुलीविषयी बोलत असतो आणि ईश्वरी अंजलीला म्हणत असते की किरण नावाची कोण मुलगी तुमच्या आणि अर्णव सरांच्या ओळखीची आहे का. आणि अंजली म्हणते चिंटूची बेस्ट फ्रेंड आहे ती. आता लगेचच ईश्वरी सगळं ऑफिसमध्ये वगैरे सगळीकडे चौकशी करते की आता अर्णव कुठे गेला आहे म्हणून, आणि म्हणते की काय सर ऑफिसमध्ये नाही आहेत, म्हणजे सर माझ्याशी खोटं बोलले. आणि इकडे आपण पाहतो राजेश जो आहे तर तो जुगारात सगळे पैसे हरवतो आणि म्हणतो काय कटकट आहे, आणि तिथे फोन त्याचा मेसेज येतो की दादा जो आहे तर तो घरी पोचला म्हणून. आता आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. राखीची कशी वाट लावणार आहे तो बॉस, आणि अर्णव इकडे त्याच्या बेस्ट फ्रेंडकडे गेलेला आहे. हे सगळं बघून ईश्वरीचा जो जळफळाट झालेला आहे, तर या सगळ्याचं पुढं काय होतं ते आपण पाहणारच आहोत. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि माझी आवडती सिरियलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, बाय.